स्टार्ट विथ म्हणजे 2 वर्षापूर्वी मी चालता चालता मी ट्विस्ट केलं स्वतःला, तर माझ्या इथे हिपमध्ये चमकलं. ते तेवढ्या पुरतंच वाटलं मला की चमकले मला, म्हणजे मी बहुधा जास्त ट्विस्ट झाले उजव्या साईडला असं, कारण माझ्या हातात हेवी ट्रॉली होती. तर तिला ढकलता ढकलता मी ट्विस्ट झाले होते आणि मग इथे चमकल्यानंतर मग माझा हळूहळू पाय एकतर मधला पोर्शन पायाचा दुखायला लागला, तळपायाचा. अच्छा, तळपायाचा. ओके. मग क्लिंकलिंग सुरू झालं, मुंग्याला सुरुवात झाली आणि ते हळूहळू दुखणं वर वाढत गेलं. स्टार्ट फूट पासून झाली आणि मग वर 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 वाढत गेलं आणि मग तिथून पुढे म्हणजे इथपासून कमरेपासून खाली पण उजवी बाजूच कम्प्लीट माझा पाय कंटिन्युअस दुखत असतो. ओके. आणि मग मी जास्त वेळ उभं राहिले किंवा मी चालले वगैरे तर ते दुखणं अजून वाढतं. मग आता सध्या ते इतपत दुखतंय की मला रोज एक पेन किलर घ्यावी लागतं. पहिले मी अशी उतरायची. अच्छा. आणि आता आता स्ट्रेट म्हणजे सरळ सरळ चालते. काही पेन नाही, आता तरी नाही. ओके. आता कसं वाटतंय? कसं वाटतंय? हो. नाही, खूप रिलीफ वाटतंय. म्हणजे जसं तुम्ही बघितलं, चालू पण शकते मी, जिना सरळ उतरू शकते, अदरवाईज मी तिरपा उतरत होते जिना. आणि हलकं वाटतंय मला खूप पायाला. बऱ्यापैकी दुखणं कमी झालेलं आहे. म्हणजे आता सुद्धा तुम्ही 30-40% म्हटलं तरी चालेल, तेवढं दुखणं कमी आहे आता माझ्या.